काय ग, काय करतेस? गप्प कायस? हा बोल. अगं काल रात्री तुला एवढा उशीर झाला, ते रात्रभर काय ऑपरेशन चालू होतं की काय? हो ग. तरी बरं जावई बापू तुला सोडायला आले म्हणून बरं झालं. मला तर काळजीच लागून राहिली होती ग, पण त्यांना मात्र उगीच यावं लागलं तुझ्यामुळे. हं काय बोल की काहीतरी. मी फॉर्म भरते ग आजी. खरं की काय? मी तुला तेच सांगणार होते. अगं आपल्या कुलकर्ण्यांची पल्लू, तिचं लग्न झालं सुद्धा. सिंगापूरला सेटल पण झाली ती. वेळ महत्वाची असते. अगं जोडीदार आपल्या मनासारखा असा पटकन मिळत नाही, वेळ लागतोच त्याला. लग्नाच्या गाठी जरी वर बांधल्या जात असल्या ना, तरी मुलगा आपल्याला शोधावा लागतो. काय ग, फॉर्मच भरतीयस ना? मग बोलायला काय झालं तुला? काय जगावेगळी माहिती आहे की काय? विचार करते ना मी. आता विचार कसला करायचा आहे त्यात? आपल्याला माहिती असलेली आपलीच माहिती तर भरायची. आजी मी तुला सांगते, MBBS ची एक्झाम सोपी. काय फॉर्म असतो हा. मला ना सुचतच नव्हतं काय लिहते, पण आता सुचायला लागलंय. शाबास. चल आता पटापट फॉर्म भरून टाक बरं. जोडीदार दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारा असावा. तू त्यांचं काय मनावर घेतेस? कारण ते दोघंही उद्धट झालेत. कम ऑन मोनिका, लहान मुलं आहेत ती. त्यांचा राग इतका मनाला लावून नको घेऊस. फाईन, मग मी एक काम करते ना, कान डोळे मन हे बंद करता येतं का ह्याच्यावर रिसर्च करते. आणि समजा जर बंद करता येत असेल तर कान बंद करून घेते, म्हणजे काय ऐकूच येणार नाही. करू तसं? करू का? मोनिका शांत हो, ओके? मी बोलेन त्यांच्याशी. बघा जमतंय का? वाट बघते मी. ठीक आहे, झोपा आता. आणि हा महिना खूप क्रुशियल आहे. तुला कधीही वाटलं की काही होतंय तर लगेच मानसीला सांग, ओके? मानसी जरा पेन दे ग. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.